नमस्कार, मी संकेत आवटे. पर्सनल फायनान्सिंग कसं केलं जातं पुन्हा एक सेशन मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. आपल्यासोबत आहे वैष्णवी. कमी बजेटमध्ये कसं आपण चांगलं प्लॅन करू शकतो, एक छान असा प्लॅन आपण वैष्णवीसाठी बनवणार आहोत. तिचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि तिला जे काही गोल अचीव करायचं आहे या सगळ्यांची चर्चा आपण आज या सेशनमध्ये करणार आहोत. वैष्णवी, वेलकम टू द प्लॅटफॉर्म. थँक्यू सर. ऍक्च्युली वैष्णवी, मला सांग, तू राहते कुठे? सर मी प्रॉपर सांगलीची आहे. सांगलीमध्ये एका छोट्याशा गावात राहते. पद्माई नाव आहे त्या गावाचं. ओके, परफेक्ट. मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुझं क्वालिफिकेशन. सर मी आता MBA ग्रॅज्युएट आहे इन फायनान्समध्ये. आणि जॉब वगैरे सुरू आहे? हो सर, मी आता फायनान्शियल ॲडवायझर म्हणून जॉब करते. कधीपासून? गेले 6 महिने सर. 6 महिने झाले. Yes. ओके. सॅलरी विचारू शकतो? येस सर. किती आहे? 25,000 पर मंथ आहे सर सॅलरी माझी. ओके. ॲक्च्युली 25,000 इन हँड येते? हो सर. परफेक्ट. हॉबीज काय आहेत? ॲक्टिंग आहे सर, ड्रॉइंग. बर. ॲक्टिंग केली याच्या आधी? हो केली ना सर. काय केले? छोटी मुलगी ॲज अन तिचे आईला HIV आहे, त्याचा रोल प्ले केलाय सर मी. ग्रेट. प्रोफेशनली ऍक्टर व्हायला आवडणार का पुढे? हो सर. ॲज अ करिअर म्हणून चूज करणार? हो सर. ओके, परफेक्ट. तुझ्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी आई असते, बाबा असतात, एक छोटा भाऊ आहे जो आता BBA करतो, फर्स्ट इयरला आहे. ओके. जॉब झाला, येस एज्युकेशन झालं, लग्नाचा प्लॅन कधी? आफ्टर 6 इयर्स सर. आफ्टर 6 इयर्स. आता 2024 म्हणजे 2025च पकडूया आपण. येस. ऑलमोस्ट 2030-31 ला. काय रिझन? थोडंसं जास्त अजून काम करायचंय सर. मला फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचंय, त्यासाठी बरं. फायनान्शियल इंडिपेंडेंट म्हणजे काय कन्सेप्ट आहे तुझ्या डोक्यात? रफ मला आयडिया देशील? ॲज अन सर कुणावरही डिपेंड राहायचं नाहीये कोणत्याही गोष्टीसाठी. कारण मी मेजरली बऱ्याच मुलींकडनं किंवा लग्न झालेल्या महिलांकडून हेच ऐकतोय की आम्हाला फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं आहे. पण बऱ्याच लोकांना याची कन्सेप्ट क्लिअर नाही की इंडिपेंडंट म्हणजे काय. इंडिपेंडेंट मीन्स सर छोट्या छोट्या गोष्टींसाठी किंवा छोट्या छोट्या एक्सपेन्सेससाठी कुणावर डिपेंड राहता कामा नये किंवा कुणाकडेही पैसे मागता कामा नये. म्हणजे स्वतःचा पैसा स्वतःने कमवलेला स्वतःच्या देशात असायला पाहिजे. हो सर. राईट. म्हणजे कुणाकडे मला पैसे मागण्याची वेळ आली नाही पाहिजे. बरं. आता समज तुझं फायनान्शियल प्लॅनिंग जे आता आपण करतोय, तर मला तुझ्या काही डिटेल लागतील, पर्सनल डिटेल सांगू शकते फायनान्शियल रिलेटेड? हो सर, सांगू. काही प्रॉब्लेम नाही? ओके, परफेक्ट. पहिली गोष्ट, इन्कम किती आहे तुझा? माझा इन्कम आता मंथली सर 25,000 आहे. 25,000 इन हँड येतात? हो सर, इन हँड येतात. बरं. अदर इन्कम काही आहे? नाही सर. टोटल 25,000 तुझ्याकडे येत आहेत. येस. याचा एक्सपेन्स कसा होतो? सर माय टोटल एक्सपेन्सेस वॉज 8,000 रुपीज. लाईक यामध्ये काही तुझं राहणं खाणं वगैरे स्वतःच्या घरी राहते? नाही सर, मी कोल्हापूरमध्ये राहते जॉबसाठी. जॉबसाठी. ओके. म्हणजे त्याचा रेंट असेल? हो सर. यामध्ये बाकी तुझे फूडचे वगैरे सगळे क्लोथ्स वगैरे जे काय तुझे एक्सपेन्स आहेत ते सगळे ऍड आहेत? हो सर, इन्क्लूड होते. 8,000 मध्ये एकही रुपया एक्स्ट्रा काही नाहीये? नाही सर. ओके. 25,000 मधले 8,000 रुपये गेले. अप्रॉक्सिमेटली 15,000 ते 17,000 रुपये शिल्लक राहिले? येस सर. त्याचं काय करते? अराउंड सर 2,000 रुपीज मी सेव्हिंग करते ॲज अन कॅश. 15,000 रुपये माझ्याकडे ओव्हरऑल शिल्लक राहतात पर मंथ. ओके. मग तुझ्या ऑलरेडी काही इन्व्हेस्टमेंट आहे? हो सर, माझे 30,000ची FD आहे, प्लस आणखी 50,000 इन्व्हेस्टमेंट आहेत माझ्याकडे. म्हणजे अकाउंट्सला आहेत की कुठे इन्व्हेस्ट? सेव्हिंग अकाउंटला. सेव्हिंग अकाउंटवर तसेच पडले? येस सर. आणि जॉब काही रिसेंटली सुरू केला? हो सर. बरं. मागे काही अशी लायबिलिटी आहे तुझी? काही लोन्स वगैरे आहेत तर सध्या? नाही सर, आता सध्या तरी काही नाही. 1 रुपयाचं लोन नाही आहे? नाही सर. ओके, परफेक्ट. घरी तुला काही पैसे द्यावे लागतात? घरी तुझ्या डिपेंडंट तुझ्यावर आहेत असं काही आहे? नाही सर, आता बिलकुल नाही आहे? नाही. अरे वा. ओके. वडील काय करतात? सर माझे वडील सोलार बिझनेस आहे त्यांचा, गव्हर्नमेंट सोलार प्रोव्हाइड करतात. 3 शाखा आहेत त्याचे. अरे वा. म्हणजे ते स्वतः त्यांच्या इन्कमवर सगळं काही चालतं, तुझं एज्युकेशन वगैरे ते सगळं झालेलं आहे. ओके, परफेक्ट. आता पुढं काय गोल आहे तुझं? म्हणजे काय वाटतं तुला आता काय करायचं इथून पुढे? सर ऍक्च्युली मला एक स्वतःचं घर घ्यायचं आहे. अच्छा, म्हणजे गोल्स काय हे सांगतेस? येस. परफेक्ट. मला घर घ्यायचं स्वतःचं, प्लस एक गाडी घ्यायची आहे आणि एक फ्युचर सिक्युअर करायचं आहे आई-बाबांसाठी. ओके. आता 1 बाय 1 गोष्टी आपण क्लिअर करत जाऊयात. मला पहिला सांग, मी तुझा प्लॅन आता सायमल्टेनियसली इकडे बनवतच जाईन. पहिली गोष्ट मला हवी आहे, तुझ्याकडे ऑलरेडी ॲसेट्स काय काय आहेत?
ऍसेट म्हणजे ॲज इन की तुझं सोनं असेल, घर असेल, गाडी, बंगला, XYZ जे काही आहे ते मला सांग. सर ॲक्च्युली आमची शेती आहे 5 एकर टोटल ओव्हरऑल. वाव. ओके. हे शेत आहे राईट? येस सर. ओके. ज्यामधून आपण पीक घेतोय की तुम्ही ते रिकामी आहे भाड्याने दिलं असं काही आहे? नाही नाही, पीक येतं. पीक येतं. परफेक्ट. अजून? अजून सर स्वतःचं घर आहे 2 BHK, हम्म. प्लस गाडी आहे, 4 व्हीलर 2 Four आहे wheeler? आणि 2 व्हीलर 3 आहेत. 4 व्हीलर 2 आहेत? हो सर. वाव, बढिया. 2 व्हीलर्स पण आहेत. म्हणजे आता रिसेंट लगेच काही तुला हवं असं नाहीये. नाही म्हणजे 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्ही गोष्टी घरी आहेतच. आणि 6 वर्षांनंतर आपण लग्नाचा प्लॅन करणार आहोत की करणारच असं काही आहे? प्लॅन करणार आहोत. प्लॅन करणार म्हणजे त्याच्यापेक्षा थोडंसं डिले होऊ शकतं? हो सर, होऊ शकतं. होऊ शकतं. परफेक्ट आहे. सो हे झाले ॲसेट. पण मला एक सिम्पल प्रश्न आहे की जे म्हणजे पर्सनल क्वेश्चन आहे, तुला आन्सर द्यायचं तर देऊ शकते. जे काही शेत वगैरे आहे त्यामध्ये तुझा काही हिस्सा असणार आहे? हो सर, असणार ना, 50% असणारच. कारण मेजरली मुलींचा त्यामध्ये हिस्सा नसतो म्हणून मी विचारतोय. नाही, असणार सर 50. असणार? ओके, परफेक्ट. सो जे काही आहे वडिलांचं ते 50% तुझं पण आहे. हो सर. बढिया. वैष्णवी, मला सांग तुझे गोल्स काय काय आहेत? सर मला एक स्वतःचं घर घ्यायचं आहे. घर इन द सेन्स फ्लॅट की बंगला बांधायचा आहे? बंगला बांधायचा सर स्वतःचा. ओके. केवढा असेल तो? अराउंड 30 lakhs पर्यंत. 30 लाख रुपये. येस सर. बरं, हा कधी बांधायचा आहे तुला? विदिन 10 years सर. 10 वर्षानंतर. येस सर. विदिन म्हणता येणार नाही तुला की आता लगेच लग्नाच्या आधी तर तू बांधणार नाहीस, नाही. कारण तू कुठं लग्न होईल काही तुला माहिती नाहीये. हो. त्यानंतरच करायचं आहे. ओके. हो सर. म्हणजे एक 10 वर्षांनी आपण पकडूयात, म्हणजे 2036 साली. ओके. 30 लाख रुपये तुला हवेत. हो. अजून? अजून एक स्वतःची गाडी असावी. 4 व्हीलर? येस. अमाऊंट? 15 lakhs अराउंड. ओके. ते कधी असेल? 5 years मध्ये सर येत्या. ओके. 5 years मध्ये गरज आहे तुला त्याची आता? कारण तुझ्या घरी जसं तू मला सांगितली 2 4 व्हीलर्स आहेत. हो मग अजून एक तिसरी? सर, हे स्वतःसाठी घ्यायचं आहे मला. म्हणजे ती बाबांची असणार किंवा भाऊची असणार, बट मला स्वतःसाठी हवी आहे. म्हणजे ते त्यांनी कमवलेलं त्यांचं असेट आहे, मी माझं कमवणार. हो सर. ओके, चलो, परफेक्ट आहे. त्याला आपण एक 15 लाख रुपये पकडतोय. ओके. अजून काही गोल आहे? आई बाबांचं फ्युचर सिक्युअर करायचं आहे, जेणेकरून मी त्यांच्याजवळ नसले तरी त्यांना काहीतरी थोडी इन्कम मिळेल, जेणेकरून त्यांचे मंथली एक्सपेन्सेस वगैरे क्लिअर होतील त्यातून. इन्कम म्हणजे काय तुला द्यायचं आहे? म्हणजे काय? अराउंड पर मंथ त्यांना 50,000 किंवा 40,000 रुपये मिळावेत अशी इच्छा. म्हणजे जनरली आपल्याला जो महिन्याला खर्च लागतो तो ऍटलिस्ट त्यांचा फुलफिल फुलफिल व्हावा, आणि ती जबाबदारी तू घेतेस. हो सर. ओके. पण मला सांग, ऑलरेडी तुझे बाबा बिझनेस करतात, हो सर. वेल सेटल्ड आहात, तुझ्या पैशाची गरज पडेल त्यांना? नाही सर, बट ॲज अन मुलगी म्हणून माझं कर्तव्य रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी त्यांना ते प्रोव्हाइड करावं. मग गरज पडली तर तू त्यांना देणार असेल असं काही आहे की देणारच? देणारच सर. कंपल्सरी? येस सर. अरे वा, खूप छान. ओके. मग ते आपण 40-50,000 वगैरे असं पकडतोय? हो सर. करेक्ट आहे. बरं, पण आता अजून एक माझ्या मनात प्रश्न आहे बरं का. म्हणजे एक तर आपण म्हणतोय की 10 वर्षाच्या आत, म्हणजे इव्हन तू 6 वर्ष मला सांगितली राईट लग्नासाठी, जर मी लग्न करणार आहे तर मग 10 वर्षांनी, आता सपोज तुझी लग्नाची अपेक्षा काय असू शकते? की एक चांगलं घर वगैरे असायला पाहिजे, मुलगा चांगला असायला पाहिजे, नोकरी असायला पाहिजे, वेल सेटल्ड असायला पाहिजे, हे तर मान्य, बेसिक हे तर असेल की घर नसणाऱ्या मुलाबरोबर लग्न करशील? नाही. ओके. मग जर त्याचं घर आहे तर मग तुला परत का घर हवं आहे? सर ॲक्च्युली कसं आहे ना, की माझ्याकडे 2-3 केस आहेत, कारण माझे जे नातेवाईक आहेत जवळचे, त्यांच्या बाबतीत तसं झालं. त्यांना आता 10 वर्षाचा मुलगा आहे एक, प्लस त्यांचा 7 वर्षाचा एक मुलगा आहे. कोण आहे? जेंट्स आहेत, लेडीज आहेत? लेडीज आहे. त्यांचा नवरा एक्सपायर झालाय लास्ट 3 years मध्ये. प्लस त्यांची जी फॅमिली आहे त्यांच्या नवऱ्याकडची, ते त्यांना सपोर्ट करत नाहीत सर फायनान्शियली. बर. त्या आता 10,000 वरती वर्क करतात सर राईट, बट त्यांना ते फुलफिल होत नाही त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की लहान मुलं आहेत, त्यांचा नवरा वारलाय, त्यानंतर त्यांची फॅमिली सपोर्ट करत नाहीये. येस. आणि त्या फायनान्शियली इंडिपेंडेंट नाही आहेत. नाहीत. हो. ओके. म्हणजे ऑलरेडी त्यांच्याकडे आता पैशाचा क्रंच खूप असणार आहे, आणि मुलं तर आता लहान आहेत, मोठी झाल्यानंतर अजून त्या फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये अडकत जाणार आहेत. ओके, परफेक्ट आहे. मग यामध्ये मेजर प्रॉब्लेम झाला की त्यांचे जे रिलेटिव्ह आहेत ते सपोर्ट करत नाहीत म्हणून?
मेजर प्रॉब्लेम हाच आहे की रिलेटिव्ह सपोर्ट करत नाही आहेत. प्लस त्यांचे जे घरचे आहेत, जे माहेरचे आहेत, ते थोडाफार सपोर्ट करतात, पण ते पूर्णपणे करू शकत नाही. तेवढ्या मोठ्या प्रमाणात करू Yes. शकत नाहीत, लिमिटेशन्स येणार. ओके, परफेक्ट आहे. मग संभाव्य धोका म्हणून आपण त्याच्याकडे अशा गोष्टीने बघतो. ही Yes, एक sir. केस झाली. अजून काही आहे कारण? हो, ऍक्च्युली माझी एक फ्रेंड आहे, माझ्याच एजची आहे, बट तिचं लग्न थोडं लवकर झालेलं होतं, एक अराउंड 5 to 6 years आधी. बट तिचा आता डिवोर्स झाला. ॲज अन त्यांच्या घरी थोडं भांडण झालं होतं, त्यामुळे तिला डिवोर्स दिला तिच्या नवऱ्याने. बट ती एकतरी ग्रॅज्युएट नाही आहे, प्लस तिच्याकडे काही इन्कम सोर्स नाही आहे, सेव्हिंग्स नाही आहेत, आणि तिला आई वडील नाही आहेत. ओके, मग आता ती परत शून्यातनं सुरुवात. येस. बरं, आता जरी जॉबला जायचं म्हटलं तरी काही मेजर सॅलरी मिळणार नाही. अराउंड ती आता 8,000 वरती वर्क करते सर. ओके, मग तुझं म्हणणं हे आहे ना की जर प्रॉब्लेम आला तर मी रेडी असायला पाहिजे, असं म्हणायचं आहे? हो सर. की नाही, माझं एक घर आहे ऑलरेडी नवऱ्याचं, मी पण अजून एक घर बांधणार, असं काही नाही आहे? ओके, सो बेसिकली जरी फायनान्शियल प्लॅनिंग तुझं करायचं म्हटलं तर आपण एक छोटीशी आकडेवारी बघूयात माझ्या मताप्रमाणे, जिथपर्यंत आपण जाऊ शकतोय. आत्ता पहिली गोष्ट, तुला आत्ता लगेच लायबिलिटी काहीच नाही, हे तर मान्य आहे. 50,000 आणि 30,000 ऑलमोस्ट 5 आणि 3 8 80,000 रुपये तुझ्याकडे ही आत्ताची झाल्या. तू ऑलमोस्ट 15,000 रुपये, ऍक्च्युली 17,000 रुपये, पण आपण 15,000 पकडू. 15,000 रुपयाची आपण इन्व्हेस्टमेंट करतोय. 1 लाख रुपये ही इन्व्हेस्टमेंट करून टाकली आहे. सो ओव्हरऑल जे आहे ना, आपण एक विचार करतोय, तुझी जी सॅलरी आहे एक 15% तरी वाढत जाईल, 10-15%. कारण इंडस्ट्री स्टँडर्ड नुसार इन्क्रीमेंट ॲव्हरेज 10% तरी होतं, होईलच इझिली. आणि त्यातच तुझी आता सुरुवात आहे, त्यामुळे सॅलरी कमी असणार, आणि जसं तुझा एक्सपिरियन्स येत जाईल तसं ती सॅलरी अजून चांगली होत जाईल. क्लिअर आहे? सो मग आपण इन्व्हेस्टमेंट 10% वाढवत जाऊ शकतो, 10 ते 12%. वाढू शकतो. हा, सो आता जर समज आपण एक 10,000 करतोय, तर पुढच्या वर्षी आपण 12,000 करू शकतो किंवा 11,000 करू शकतो. सॉरी, 12ची गरज पडणार नाही, 20% होईल. फक्त 1,000 रुपये तुला वाढवायचे. पॉसिबल आहे? हो सर, पॉसिबल आहे. परफेक्ट आहे. सो मी असंच पकडतोय की तू काय करशील की प्रत्येक वर्षाला ना थोडं थोडं वाढवत जाशील. ओके, आपण एक पकडून चालूया. आता माझा एक सल्ला असेल तुझ्यासाठी, कितपत तुला योग्य अयोग्य ते तू ठरव. आपण जे घराचा प्लॅन करतो ना, तर अडचण आली तरचा प्रश्न आहे. हो, बरोबर. सो माझं म्हणणं हे असेल की तू लग्न झाल्या किंवा लग्नाच्या आधी फ्लॅट किंवा घराच्या नादी लागू नको. ओके, रिझन बिहाइंड दॅट सिम्पल आहे की जर तो आत्ता घर घेतली तर मेजर पैसा तुझा त्यामध्ये अडकून पडणार. बरं, तो गरजेचा पण नाही आहे. तू काय करशील घर घेऊन? रेंट नाही देणार. रेंट किती येणार? 50-20,000. ते पण त्यावेळी. आता कोणी तुला त्या एरियामध्ये एवढा रेट देत नाहीये. 5,000-10,000 रुपये वगैरे तुला रेंट येणार आहे, 10,000 आहे, विच इज नेग्लिजिबल अमाऊंट. मग जर तुला स्वतःचं घर बांधायचं आहे आत्ताच्या घडीला, मला सांग केवढं घर बांधशील आणि त्याला खर्च किती येईल? पुढे जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला रिचवी सोबत लॉंग टर्म साठी जोडायचं असेल आणि तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकायचं असेल की मार्केट कसं वर्क होतं, मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टिंग कसं आपण करू शकतो, ट्रेडिंग कसं करू शकतो, मार्केट म्हणजे काय, डीमॅट कसं वापरायचं, बेसिक लेवलपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या गोष्टी मिळतील. फक्त त्यासाठी एक डीमॅट अकाउंट आमच्या थ्रू असणं गरजेचं आहे. ते सुद्धा आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. हजारो लाखो रुपयांचे कोर्सेस आम्ही तुम्हाला फ्री देतोय, तेही एक डीमॅट अकाउंट ओपन केल्याबद्दल. याची गरज का असते? याची गरज ही असते, जे लोक आमच्याकडे ऑलरेडी डीमॅट अकाउंट ओपन करतात त्यांनाच आम्ही काही गोष्टी प्रोव्हाइड करू शकतो. त्याला लीगल बाउंड्रीज आहेत त्यासाठी. सो दॅट एक डीमॅट अकाउंट ओपन करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, इथं नंबर आहे, त्याला कॉन्टॅक्ट करा आणि लवकरच रिचमी सोबत तुमची जर्नी सुरू करा. 2 BHK असेल तर त्याला 30 लाख रुपये खर्च येणार कन्स्ट्रक्शन कॉस्ट. ठीक आहे, आपण हे सांगलीच्या हिशोबाने बोलतो रे. मग जर 30 लाख आत्ता येत असेल तर 10 वर्षांनी ऑलमोस्ट डबल जाईल. म्हणजे 61 लाख आपण पकडू. डबल नाही होणार पण आपण पकडूया, म्हणजे कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला बरं पडेल. जर मी 60 लाख रुपयांचं घर घेतोय ना, तर ओव्हरऑल माझा इयरली कॉस्ट, इयरली बघण्यापेक्षा आपण EMI बघूया आणि 30 वर्षाचा EMI आपण पकडूयात. ऑलमोस्ट 60 लाखासाठी 44-45 हजार रुपये तुझा EMI. मग हे मंथली 45,000 भरावे लागते. मग जर माझ्या फॅमिलीमध्ये सगळं काही ओके चालू,
हे बर्डन डोक्यावर का पाडून घ्या? हा एक प्रॉब्लेम. राईट. दुसरी गोष्ट तू मला बोलली की जर भविष्यात ज्याच्या बरोबर आपण आहोत, जो आपला पार्टनर आहे, त्याचं काही बरं वाईट झालं तर, आणि ऍक्च्युली हा विचार सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. हो बरोबर. बरेच लोक काय आहेत ना, फक्त गुडी गुडी चांगले चांगले विचार स्वतःबद्दल करतात, पण वर्स्ट केसचा आपण कधीच विचार करत नाही आणि त्याचं प्रिपरेशन पण कधी करत नाही. ही सगळ्यात निगेटिव्ह गोष्ट आहे. म्हणजे तुझ्या आयुष्यात काय होऊ शकतं, मॅक्सिमम देव करो तुझ्या आयुष्यात काहीच कधीच प्रॉब्लेम येऊ नयेत, पण जसं तू ऑलरेडी प्रिपेअर्ड आहेस की असं झालं तर, या केसेस मी बघितलेत, मग त्याची ऑलरेडी तू तयारी करतेस आणि ही खरोखर खूप पॉझिटिव्ह आणि चांगली गोष्ट आहे. लोक म्हणतील काय निगेटिव्ह विचार करते, पण नाही, हे ऍक्च्युली पॉझिटिव्ह थिंकिंग आहे की जरी असं झालं तरी मी तयार आहे, आणि जरी नाही झालं देवाच्या कृपेनं हो पण नाही, त्या केसमध्ये माझ्याकडे खूप मोठा कॉर्पस पण असेल ज्यासाठी मी आतापासून प्रिपेअर करते. राईट. लाईफस्टाईल कशी आहे तुझी? म्हणजे आपण म्हणू शकतो की तू खर्च करणं, हॉटेलिंग करणं किंवा क्लोदिंग्स किंवा XYZ गोष्टी जे तू लाईफस्टाईल तू रुटीनमध्ये खर्च करते, थोडंसं जास्त खर्च करते की हा थोडा आकडता असतो? मिडल लेवल असेल. म्हणजे बरं, पुढे जाऊन जास्त उधळपट्टी करावी, एन्जॉय करावा, असं काही आहे? मिनिमम लेवल पर्यंत करू शकते, करायची इच्छा आहे. स्पेंडिंग चांगलं डिसेंट करायची इच्छा आहे. ओके, म्हणजे एकदमच हात आकडता घ्यायचा नाहीये. ओके, परफेक्ट आहे. सो मी तुला सजेस्ट करेन की ओव्हरऑल जर आता तुला हे करायचं असेल तर पहिली गोष्ट तू करायला पाहिजेस कार, जे तू घेणारच आहेस. ओके, घरी 2 कार असताना तिसरी असू नये असं आमचं मत असतं, पण ठीक आहे, म्हणजे तुला घ्यायचीच आहे त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. सो जर तू इन्व्हेस्टमेंट करते ना, 5व्या वर्षी म्हणतोय मी, जर तू इन्क्रिमेंटल SIP करत गेली तर अप्रॉक्सिमेटली तुझे 17-1 लाख रुपये साठलेले असणार आहेत. पण तुला कार घ्यायची आहे 15 लाखाची, मग 15 लाख काढून टाकले तर 2 लाख शिल्लक राहणार. त्यामुळे हे करू नको. 5 लाख रुपयांची कार घे. ओके, 5 लाख रुपये डाऊन पेमेंट दे आणि 15 लाखाचीच कार घे, पण 10 लाखाचं लोन कर. असं जर केलं तर तुझा EMI येईल 12,000 रुपये. एवढं 12,000 तू 5 वर्षांसाठी, 10 वर्षांसाठी, 10 वर्षांसाठी तू 12,000 भरशील. पण पुढे गेल्यानंतर जसं 10वं वर्ष येईल, जसं तू म्हटली होती की मला घर घ्यायचं आहे, त्यावेळी त्याचे 44,000 रुपये यामध्ये ऍड होतील. जर ते 44 आणि हे 12, 56,000 रुपये होतात. एवढा मोठा EMI तुझा जाणार आहे. पण ऍट द एंड ऑफ EMI एंडिंग, कारण ते तर 10 वर्षाचं असेल, नंतर तुझा EMI 44,000 होईल, तुझ्याकडे अप्रॉक्सिमेटली 10 कोटी रुपये शिल्लक असतील ऍट द एंड ऑफ 40 इयर्स, कारण 30 वर्षाचं आपण लोन केलंय. इथून पुढचं 40 वर्ष आपण बघतोय. मग हे तुझ्या रिटायरमेंटला असतील डायरेक्ट, की तुझं एज जरी आपण 25 आता पकडलं, यामध्ये मी जर 40 वर्ष ऍड केली, 50, 60 आणि 65व्या वर्षीची गोष्ट आहे. पण इंटरेस्टिंग फॅक्ट यामध्ये काय माहिती आहे का, तुला अजून 2 गोष्टी ऍड करायच्या, ते पण आता लगेच सांगून देतो. जसं तू म्हणाली की एका तुमच्या जवळच्या व्यक्तीचे मिस्टर एक्सपायर झाले, त्या केसमध्ये इन्शुरन्स नव्हता. हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स कंपल्सरी असायला पाहिजे. आता तू कमवतेस, तुझे हस्बंड पण भविष्यात कमवणारेच असणार आहेत, ऑब्व्हियस आहे. सो तुमच्या दोघांचे इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. आता सपोज आपण 1 कोटीचा इन्शुरन्स करतोय, तर इयरली मला वाटतं 20-30 हजार रुपये तुझे प्रीमियम जायला पाहिजे. 20-1 लाखाचा हेल्थ कव्हर आपण घेतोय, तर त्या केसमध्ये अप्रॉक्सिमेटली 20-1 हजार रुपये प्रीमियम जायला पाहिजे. सो 40-50 हजार तुझे इयरली जातील, पण तुझी पूर्ण लाईफ सिक्युअर होईल. हे पहिला तुला चालू करायचं आहे. सो आता तू काय करशील, तुझा हेल्थ आणि टर्म सुरू करशील. कारण 6 वर्ष तुझ्या हातामध्ये, 7 वर्ष आहेत लग्नाला. त्याच्यानंतर तुम्ही जॉईंटली डिसिजन घेऊ शकता. मे बी तू आता जॉब करतेस, त्यामुळे कंपनीतून तुला हेल्थ वगैरे मिळतच असेल. टर्म 1 कोटीचा मात्र स्वतःचा घे, आणि नंतर तुझ्या हस्बंडचा पण असेल. या गोष्टीवर तुम्ही स्पेंड कराल. यात अनेक फॅक्ट मला तुला सांगायचे आहे की माझ्या मताप्रमाणे तू घर बिलकुल घेतलं नाही पाहिजे. घर घेऊन सुद्धा 10 कोटी शिल्लक राहतात. पण जर ते तू घेतलं नाही, इमॅजिन करूया आपण, मी हे विड्रॉल तुझे कॅन्सल करून टाकतोय, जर मी ते घेतलं नाही तर तू काही गोष्टींचा विचार केलेला नाहीस. पण मी मॅरिड आहे, त्यामुळे काय काय होतं हे मला माहिती आहे. त्या गोष्टी मी आता तुला सांगतो, कारण आपण त्या गोष्टींचा कधीच विचार करणार नाही. कारण माझी एक मुलगी आहे, मला एक मुलगा आहे. सो डोक्यामध्ये असतं की जेव्हा खर्च बघतो, अजून माझी मुलगी UKG ला आहे, तर लाखो रुपये तिचा स्कूलचा खर्च आहे. मग जेव्हा जर आपला मुलगा किंवा मुलगी आपल्याला म्हणेल की मला डॉक्टर व्हायचं आहे,
1 CR निवांत जातात मिनिमम, राईट. जो आपण विचारही करू शकत नाही. मग या केसमध्ये काय होतं, समज तुझं लग्न झाल्यानंतर एकतर 6 वर्षांना आपण लग्न करणार, तिथून पुढे आणि एक 15-16 वर्ष मुलाला मुलीला ग्रॅज्युएशनला जायला, म्हणजे ऑलमोस्ट 20 वर्ष तुझ्या हातामध्ये आहेत, राईट. हो. मग 20 ते या 25 वर्षाच्या दरम्यान जर तू कॉर्पस बघितला ना, इथं 2,82,00,000 वगैरे तुला दिसत आहेत. ओके. करेक्ट. Yes. म्हणजे त्या केसमध्ये हे पैसे तू युटिलाइज करू शकतेस. बर, आता येतो वर्स्ट पार्ट. कदाचित 10 वर्षाने काही अनहोनी झाली आणि तुला वाटलं की मला सेपरेट व्हायचं आहे, इंडिपेंडंट व्हायचं आहे, तर हा कॉर्पस तुझ्या पाठीशी आहे. मग यामध्ये काय होऊ शकतं, चला वर्स्ट केसमध्ये मला थोडंसं रेंटनं राहायचं आहे, तू रेंटनं राहू शकते. दुसरी महत्वाची गोष्ट, यामधून SWP एक्स्ट्रा घेऊ शकते. एक तर तुझा इन्कम सुरू असणार आहे, तू इंडिपेंडंट लेडी आहेस, तू जॉब करतच राहणार आहेस पुढे, किंवा XYZ बिझनेस करणार असशील, काही असेल, याचा अर्थ तुझा इन्कम चालू राहणार आहे, पैसे तर येत राहणार आहेत. पण त्याच्याही पुढे वर्स्ट केसमध्ये आपण जर बघितलं, समजा आमचे पैसे यायचे बंद झाले, मी जॉब पण सोडलं, काहीतरी XYZ रिझन आहे, डिप्रेशन आहे, ते आहे, तर अशा केसमध्ये सुद्धा 3 कोटी रुपये माझ्या पाठीशी आहेत. मग या 3 कोटीमध्ये जरी मी 1 लाख रुपयांची विड्रॉल लावली, 12 लाख रुपये निघणार आहेत वर्षाचे. पण 3 कोटीला हार्डली मला 15% जरी इंटरेस्ट मिळाला, सांगू शकतेस किती होत आहेत? 30 आणि 15, 45 लाख रुपये निघणार आहेत व्याज किंवा कॅपिटल गेन. मग या 45 लाखातले फक्त 12 लाख रुपये वापरतेस, मी म्हणतोय चल 15 लाख वापर, तरी सुद्धा 30 लाख रुपये शिल्लक राहत आहेत. आणि हे 30 लाख तुझ्या मेन अमाऊंटमध्ये ऍड होणार. एका वर्षाचं सांगतोय, 3 कोटीचे एका वर्षात 3 कोटी 30 लाख होणार, आणि तू वापरलेस 15 लाख रुपये. जी अमाऊंट आहे 1 कोटी, त्याच्यामध्ये 30 लाख रुपये ऍड होणार. ओके. आणि ज्यावेळी 3 कोटी 30 लाख होणार, त्या 3 कोटी 30 लाखावर 15% ग्रोथ अजून होणार पर इयर. मी ऍव्हरेज सांगतोय, मग ते 20% होतील, 10% होतील, कधी 12% होतील, पण इन अँड ऍव्हरेज मार्केट आता तरी इंडेक्स 15% रिटर्न देतोय. म्हणजे एवढा मोठा कॉर्पस होणार आहे. मग 4 भिंतीसाठी आत्ता जर तू पैसे लावलेस, तुझा आयुष्यभराचं जे ग्रोथ आहे ना, ते ड्रॉप होत जाणार. सो पहिला आपल्याला काय करायला पाहिजे, एक बँक बॅलन्स बनवायला पाहिजे. बँक बॅलन्स बनल्यानंतर लोन घेऊन तू यामध्ये इन्व्हेस्ट करू शकते. गडबड करायची गरज नाही. एक सिंपल फॉर्म्युला सांगतो, तू 10,000 इन्व्हेस्ट करते, 15 वर्षासाठी करशील, 15% रिटर्न मिळतील, 1 कोटी रुपये होतात. किती रुपये भरून? 10,000 रुपये भरून 15 वर्षात 1 कोटी रुपये होतात. लोक काय म्हणतात ना, की मला करोडपती बनता येत नाही, करोडपती बनणं खूप अवघड असतं. मी तुम्हाला पण सर्वांना सांगेन, प्रत्येकाने ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की करोडपती मी कसा होऊ, मी तर 10,000, 20,000, 25,000च कमवतोय. सिंपल फॉर्म्युला सांगितला, 10,000 भरा, 15 वर्षासाठी भरा, 15% रिटर्न जर तुम्हाला मिळाले तर तो कॉर्पस 1 करोड रुपयांचा होतो. म्हणजे एखादा सर्वसामान्य जॉब करणारा व्यक्ती सुद्धा, कितीही छोटा जॉब असू दे, तो सुद्धा करोडपती बनू शकतो. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, की आपली कमाई जरी कमी असली तरी आपण जी मुलं जन्माला घातली आहेत त्यांची स्वप्न असणार आहेत. जर तो म्हणाला मला चांगलं शिक्षण घ्यायचं आणि मी हुशार आहे, तर तो हुशार असून सुद्धा तुम्ही त्यांची स्वप्न मारताय. आणि हे सेम प्रॉब्लेम आम्ही लहानपणापासून फेस केले. त्यामुळे हे प्रॉब्लेम पुढच्या पिढीला येऊ नयेत म्हणून आपल्याला हे सगळं प्रोव्हिजनिंग आधी करून घ्यायचं आहे. अजून काही तुला डाऊट आहे यामध्ये किंवा काही बोलायचं आहे? सर, SWP आपण कशी लावू शकतो, मीन्स पर मंथ लावू शकतो का इयरली लावू शकतो? सिंपल आहे बघ. आता तुझ्या केसमध्ये काय होईल की तुझा मंथली इन्कम तर येतोय, त्यामुळे कदाचित तुला महिन्याला फिक्स अमाऊंटची गरज पडणार नाही. मग तू काय करू शकते, तुला जसे पैसे पाहिजेत विड्रॉ करून घ्यायचे. समज या महिन्यात एक 2 लाख पाहिजेत, सेल बटन दाब, 2 लाख काढ, बाजूला. परत तुला आधी मध्ये लागले, काढून घे. आता कट्टू, मी इमॅजिन करतोय तुझं वय 65 झालंय, हातपाय थरथरायला लागले, त्यावेळी कदाचित तू जॉब करणार नाहीस. त्यावेळी ना तुला महिन्याला पैशाची गरज असेल. आता पेन्शन वगैरे सगळं बंद झालंय. सो कट्टू आपण 65 वर्षाला गेलोय, मे बी समज तुझा 3, 4, 5, 6 कोटीचा पोलिओ आहे, त्यामधून दर महिन्याची रिक्वायरमेंट किती असेल तुझी? 1,00,000-2 लाख रुपयांची असेल. तेवढी दर महिन्याला 2 लाख रुपयांची तू विड्रॉल लावशील, तेवढी बरोबर अमाऊंट तुझ्या अकाउंटला क्रेडिट होईल. आणि प्रत्येक महिन्याला जी तारीख तू ठरवलीस त्या तारखेला ते क्रेडिट होणार. दॅट इज कॉल्ड SWP, सिस्टमॅटिक विड्रॉ प्लॅन. आणि हे खूप चांगलं वर्क होतं. सो एक वेल्थ तू बनवशील, तिथून पुढे जर गरज पडली तर एखादा फ्लॅट घेशील,
कारण तुमचा लग्नानंतर दोघांचा मिळून पण फ्लॅट किंवा बंगलो असणारच आहे. आणि त्यानंतर जर गरज पडली तर वर्स्ट केसमध्ये तू विचार कर, अदरवाईज त्याचा विचार करू नको. मग हे जे पैसे आहेत ना, हे डायव्हर्सिफाय करून इन्व्हेस्ट करू शकतो आपण पुढे जाऊन, काही गोल्डमध्ये, काही सिल्वरमध्ये, काही अदर ॲसेट क्लासमध्ये, बॉन्ड्समध्ये, आणि मग इक्विटीमध्ये, काही म्युच्युअल फंडमध्ये. अशा प्रकारे डायव्हर्सिफाय करता येतं. ओके, थँक्यू वैष्णवी. आय होप की तुझे सगळे डाऊट क्लिअर झाले. की अजून काही डाऊट आहेत? तुम्ही प्रॉपर गाईड करणार ना इथून पुढे? ते तर आहेच, त्याचा काही प्रश्न नाही. ओके, परफेक्ट. थँक्यू सो मच वैष्णवी, एवढा वेळ दिल्याबद्दल. आणि तुम्हालाही जे काही डाऊट असतील मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. महत्त्वाची गोष्ट, तुमचंही फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल तर त्या फायनान्शियल प्लॅनिंगसाठी एक लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्या लिंकमध्ये डिटेल भरू शकता, आमच्याकडून कॉल येईल. अजून जर तुम्हाला असाच माझ्यासोबत पॉडकास्ट करायचा असेल किंवा झूमवरून सुद्धा करायचं असेल तरी सुद्धा मी एक लिंक देतोय पॉडकास्ट नावाने. ती जर तुम्ही लिंकमध्ये तुमच्या डिटेल दिल्या तर असा सेम जसा आपण वैष्णवीसोबत प्लॅन केला तसा मी तुमच्यासोबत सुद्धा करू शकतो. सो त्या लिंकवर क्लिक करा, तुमचं नाव, नंबर आणि तुमची सिटी एंटर करा. मी पर्सनली तुमच्यासोबत तुमचं पर्सनल फायनान्सिंग आपल्या यूट्यूब चॅनलवर इतरांसोबत शेअर करूयात, कारण प्रत्येकाला या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस यायला पाहिजे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.